न लावता आपण किचन टूरला स्टार्ट करूया। तर इथे आहे माझी किचनची एंट्रन्स। या साईडला तुम्हाला सगळ्यांना माहिती इथे डायनिंग रूम आहे। इथे मी क्रॉकरी युनिट ठेवलेला आहे। त्यानंतर आत्ता इथून जी एंट्रन्स आहे ना, इथे डोर वगैरे काही नाही आहे। ही अशी एक लाकडी वुडन फ्रेम आहे। त्याला छोट्या लाईट लावलेल्या आहेत। त्यानंतर एंट्रन्सला थोडंसं छान करण्यासाठी इथे हा मी हुक लावून घेतलेला आहे। आणि त्या हुकला मी एक आज तर प्लांट लावला आहे, म्हणजे छान असं वेल वाढली होती मनी प्लांटची म्हणून। आणि हे असं एक ब्रासचं युनिट लावलेलं आहे। तर ही अशी माझी एंट्रन्स आहे। इकडच्या साईडला आता या साईडला दाखवते। तर इथे हा जो एक टेबल आहे ना, तो ब्रेकफास्ट टेबल आहे छोटासा। तर तुम्हाला आता माझा जो ओटा आहे तो सी शेपमध्ये वाटेल, पण तो सी शेपमध्ये नाही आहे। हा जो मटेरियल आहे हा पूर्ण लाकडाचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हे जे कॉम्बिनेशन आहे ते पूर्ण लिव्हिंग रूमला मॅच केलेलं आहे। आणि किचनचं जे कॉम्बिनेशन आहे ते पूर्ण वेगळं आहे। तर इथे तुम्हाला दिसत असेल तर इथे बेज आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे। लाकडाचं पूर्ण बेज आणि व्हाईट कलरमध्ये कॉम्बिनेशन आहे। त्यानंतर इथे एक फ्रूट बास्केट ठेवलेला आहे। तर किचनचा एंट्रन्स आहे म्हणून मी इथे एक किचनचा मिनिएचर सेट ठेवला आहे। आणि जे काही मोठे मोठे भांडे आहेत जे रेअरली लागत नाहीत ते इथे आहेत या साईडला। हा एक असा युनिट आहे, पूर्ण काचेचं आहे हे। तर हे त्यांनी क्रॉकरी युनिट म्हणून मेन्शन केलं होतं, पण लाईट याच्यामध्ये जी आहे ना ती छोटी लाईट आहे। ही एकदम छोटी लाईट आहे, त्यामुळे आतमधलं काही दिसत नाही। तर ह्या विंडोच्या वरती इथे पूर्ण हे वुडन वर्क केलेलं आहे। आणि हे म्हणजे त्यांनी स्टोरेज म्हणूनच दिलेलं आहे। वरती पण पूर्ण स्टोरेजसाठी दिलेलं आहे, म्हणजे आपलं किचनचं स्टोरेज भरपूर असतं त्यामुळे। तर इथून हे असं पूर्ण युनिट आहे। तर किचनच्या एंट्रन्सपासून इकडे आपण आता स्टार्ट करूया। तर किचनला इथून एंटर केल्यावरती लेफ्ट साईडला ओटा आहे आणि राईट साईडला इकडे भरपूर अशी जागा आहे। तर मी आता इथे तुम्हाला दाखवते काय काय ठेवलेलं आहे। एंट्री तिथून घेतल्यानंतर इकडच्या साईडला उजव्या साईडला मी माझा फ्रीज ठेवलेला आहे। तर तुम्ही ही जागा बघितलीत ना, तर आत्ताचे जे मोठे फ्रीज आहेत त्याच हिशोबाने ठेवलेलं आहे। माझ्याकडे सिंगल डोअरचाच आहे, त्याच्यामुळे इथे जी स्पेस राहिलेली आहे तिथे मी कधीतरी कांद्याची रॅक वगैरे ठेवते। इथे मी एक हुक लावून नेहमी आपल्याला बघायला लागतं चतुर्थी कधी, एकादशी कधी आहे, कॅलेंडर लागतंच, त्यामुळे इथे एक मी कालनिर्णय लावलेला आहे। तर इथे एक मी प्लांट ठेवलेला आहे। हे आर्टिफिशियल प्लांट आहे, आयकियामधून घेतलेलं। इथे काही फ्रीज मॅग्नेट्स आहेत। मला जास्त काही इंटरेस्ट नाही आहे फ्रीज मॅग्नेटमध्ये, काही लिमिटेड आहेत ते लावलेले आहेत। तर इथे पूर्ण किचनला आहे ना व्हाईट आणि ब्लू कॉम्बिनेशनमध्ये केलेलं आहे। तर वरचे हे जे लॉफ्ट आहेत ते पूर्ण व्हाईटमध्ये आहेत आणि खाली पूर्ण ब्लू कलरमध्ये कॉम्बिनेशन आहे। तर तुम्हाला जर डिसेंट कलर हवा असेल ना किचनमध्ये, तर हे ब्लू आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन एकदम वेगळं, एकदम छान दिसेल। तर तुम्ही जर किचन डिझाईन करत असाल तर हे अशा कॉम्बिनेशनमध्ये करू शकता। तर आपले हात वगैरे लागून खराब होण्यासाठी खाली व्हाईट ठेवलेलं नाही, वरती पूर्ण व्हाईट आहे जिथे आपण खूप रेअरली जातो, आणि खाली त्यांनी ब्लू कलर दिला ज्याच्यामुळे आपलं किचन आहे ना थोडंसं डिसेंट दिसेल। तर स्टार्ट करूया इकडून। तर आता आपण इकडे जाऊया। तर इथून जेव्हा एंट्री केल्यानंतर या साईडला हे पूर्ण मी पॅन्ट्री युनिट करून ठेवलेलं आहे, म्हणजे सगळं काही खाण्यापिण्याचं माझ्याकडे खूप वेगळ्या भरण्यात मला खूप आवडतात। तर इथे हा जो पूर्ण सेक्शन आहे तो मी पूर्ण पॅन्ट्री युनिट ठेवलेला आहे। इथे तुम्हाला एक पण भांडं दिसणार नाही, सगळे भांडे इकडे या सेक्शनमध्ये ठेवलेले आहेत। सगळी भांडी जी आहेत ती, आणि सगळ्या बरण्या ज्या आहेत ऑलमोस्ट त्या इकडे आणि या इथे वरती सेक्शनला ठेवलेल्या आहेत। तर मी वरून स्टार्ट करते। मी तुम्हाला वरचे हे जे 2 ड्रॉवर्स आहेत तिथे काय ठेवलंय ते दाखवते। तर इथे तुम्हाला सगळ्या वेगळ्या बरण्या दिसतील। वरच्या सेक्शनमध्ये मी ऑलमोस्ट स्टीलच्या बरण्या ठेवलेल्या आहेत, आणि तिथे तुम्हाला वरती ज्या आहेत ना खाली मी एक पुठ्ठा म्हणजे आपला एखादा बॉक्स आहे ना तो ठेवला आहे। त्या बॉक्सवरती मी त्या 3 काचेच्या बरण्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे जागा जी आहे ना किचनमध्ये आपण भरपूर वापरू शकतो। तर ह्या छोट्या बरण्यात मागची जागा जी आहे ना ती तशा पद्धतीने वापरलेली आहे। तर इथे तुम्हाला दिसत असेल तर त्या 3 बरण्या ठेवलेल्या आहेत एका बॉक्सवरती। खाली इथे ह्या सगळ्या आयकियाच्या बरण्या आहेत।
ज्या लाईनमध्ये खूप छान दिसतात. इथे मी आधी वेगळ्या बरण्या ठेवल्या होत्या, पण आता मी थोडीशी अरेंजमेंट चेंज केलेली आहे. तर हा झाला वरचा सेक्शन. त्यानंतर वरच्या सेक्शनवरून इथे ही जी ओपन स्पेस आहे तिथे मी माझा ओव्हन आणि पाण्याचं ठेवलेलं आहे. ॲक्च्युली पाणी आणि आगीचं एकत्र ठेवू नये, पण मला इथे बिलकुल पण जागा नाही आहे, त्याच्यामुळे मला हे असं ॲडजस्ट करायला लागलं. ओव्हनवरती एक कपडा टाकून मी त्याच्यावरती माझी जी हॉट केटल आहे ती ठेवलेली आहे. तर आत्ता वरचा सेक्शन झाला, मधला सेक्शन झाला, मधला पूर्ण ओपन आहे. आता खालच्या सेक्शनमध्ये काय ठेवलं आहे ते दाखवते. तर इथे माझे सगळे मोठे डबे आहेत. खाली हे जे डबे आहेत हे टपरवेअरचे आहेत, 5 लिटरचे, ज्याच्यामध्ये मी पीठ, तांदूळ, डाळ वगैरे सगळं ठेवलेलं आहे. इथे जे काही आपलं एक्स्ट्रा सामान असतं ते इथे ह्या डब्यांमध्ये. त्याच्या मागे जे डबे आहेत तिथे मी माझे जे घरचे मसाले आहेत ते ठेवलेले आहेत, पापड वगैरे ठेवलेले आहेत. एक्स्ट्रा सामान म्हणजे आता आम्ही पुण्याला गेलो होतो तेव्हा तूप वगैरे भरपूर घेऊन आलो. इथे आपल्याला चितळ्याचं तूप भेटत नाही, त्यामुळे एक्स्ट्रा पॅकेट्स वगैरे सगळे इकडे मागे ठेवलेलं आहे. तर हे 2 सेक्शन झाल्यानंतर या साईडला हा जो काचेचा तुम्हाला दरवाजा दिसतोय तिथे मी सगळं आपलं स्नॅक्स आहे, म्हणजे बिस्किट, फरसाण वगैरे सगळं ठेवलेलं आहे. तर इथे सगळ्या अशा बरण्या जेवढ्या बसल्यात तेवढ्या ठेवलेल्या आहेत. तर इथे या तिन्ही सेक्शनमध्ये पूर्ण स्नॅक्स आहे इकडे. त्यानंतर खाली हे जे काचेचे बाउल्स आहेत जे नेहमी लागतात ते ठेवलेले आहेत, मॅगी, पास्ता वगैरे खाण्यासाठी. मागे छोटे बाउल्स आहेत. काचेचे कप जे गेस्ट वगैरे आल्यानंतर लागतात ते कप ठेवलेले आहेत. काही छोटे मोठे कप इथेच ठेवलेले आहेत. तर हे जे कपाट आहे त्याचं जे ओपनिंग आहे म्हणजे दरवाजा क्लोजिंग आहे तो मी दाखवते तुम्हाला. तर इथे हे असं छोटंसं लावलेलं आहे आणि हे मॅग्नेट आहे आणि ह्या मॅग्नेटला इथे यांनी स्क्रू लावलेला आहे लोखंडी. तर हे जे मॅग्नेट आहे ना हे पूर्ण अशा पद्धतीने बंद उघड होतं, इथे दिसतंय तुम्हाला. तर जेव्हा मी हा दरवाजा लावते आहे, आता हे मी बंद केलं आहे, याला मी ओपन करते. तर मी तुम्हाला दाखवते. इथे जेव्हा हा दरवाजा बंद होतो तेव्हा हे अशा पद्धतीने प्रेस होऊन हा दरवाजा बंद होतो. तर ही जी सिस्टीम आहे ना ही थोडीशी वेगळी आहे, म्हणजे ही मला हैदराबादमध्ये मी बघितली आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर हे अशा पद्धतीचं आता मला जेव्हा ओपन करायचं असेल तर मला फक्त ह्याला पुश करायचं आणि ओपन करायचं. हे ओपन झालं म्हणजे हँडल्सची गरज नाही आहे बिलकुल. पण तुम्ही माझ्या पूर्ण किचनमध्ये बघाल तर तुम्हाला हँडल्स दिसणार नाहीत. सगळीकडे ओपनिंग अशी वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे, हे बघा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कुठल्याच कॅबिनेटला तुम्हाला हँडल्स दिसणार नाहीत. सगळे ओपनिंग असे सेपरेट वेगळे ठेवलेले आहेत. इथे कुठेच हँडल नाही आहे. तर ओपनिंग कशी आहे ते मी तुम्हाला आत्ता दाखवते. खाली एक ड्रॉवर आहे तो दाखवते. तर यामध्ये मी आपले जे सगळे मिक्सर वगैरे आहेत ते ठेवलेले आहेत. मिक्सरच्या सगळ्या ॲसेसरीज एका ठिकाणी आहेत. तर इथे 2 मिक्सर जे आहेत ते इथे ठेवलेले आहेत. एक ज्युसर आहे आणि एक मिक्सर आहे. त्यानंतर एक हँड मिक्सी आहे. जे एक्स्ट्रा कप जे वेगळे आहेत ते इथे ठेवलेले आहेत, तुटलेले, टाकून द्यावेसे वाटत नाहीत. मागचा जो तुम्हाला एक बास्केट दिलेला आहे त्या बास्केटमध्ये म्हणजे मी बास्केटमध्ये सगळ्या ज्या ॲसेसरीज, ज्या वेगळ्या ॲसेसरीज आहेत त्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्या एकाच ठिकाणी राहतात. तर बास्केटमध्ये मी ठेवलेलं आहे. जे नेहमी लागतात त्या सगळ्या गोष्टी वरती आहेत, म्हणजे मिक्सरची जी भांडी आहेत ती. तर आता हा सेक्शन झाल्यानंतर इथून माझी ड्राय बाल्कनी आहे. ड्राय बाल्कनीचा तो डोर आहे. तिकडून इकडे आल्यानंतर आता हा जो आहे तो माझा मेन ओटा आहे. हा जो होता छोटासा आहे, सर्व्हिस प्लॅटफॉर्म बोलू शकतो आपण, पण त्याच्यात काही सर्व्हिस होत नाही कारण खूप छोटा आहे. हा मेन प्लॅटफॉर्म आहे म्हणजे ओटा. तर हा जो ओटा आहे तो एल शेपमध्ये आहे आणि इकडे या साईडला हा जो ब्रेकफास्ट टेबल आहे तिथे 2 ड्रॉवर्स दिलेले आहेत. तिथे मी दाखवते तुम्हाला काय ठेवलं आहे. त्याच्या आधी इथे मी दाखवते एक मॅट ठेवलेली आहे, कारण की ही जी फरशी आहे ना ह्याच्यावरती खूप स्क्रॅचेस पडतात, तुम्ही इथे बघू शकता.
तर आता मी तुम्हाला इकडे काय ठेवलंय ते दाखवते. तर इथे मी ठेवलेले आहेत मोठी ताटं, जी माझे दुसऱ्या ड्रॉवरमध्ये बसत नाहीत, ते फक्त इथे ठेवलेले आहेत. त्यानंतर सगळे कुकर एक लाईनमध्ये खाली आहेत, वरती कढया आहेत वेगळ्या. त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल हा एक ट्रे आहे, त्याच्यामध्ये सगळे स्प्रेड्स आहेत, म्हणजे एका टायमाला सगळं घेता येईल म्हणून ठेवलेले आहेत. खाली इथे तुम्हाला दिसत असतील तर सगळे कुकर आहेत, तर एवढे कुकर आहेत. अजून एक कुकर आहे, तो दाखवते, मोठा आहे 5 लिटरचा. तर आता मी दाखवते ड्रॉवर्सला हँडल का नाही आहे. तर इथे त्यांनी हँडल्स नाही, पण जेव्हा ओपनिंगसाठी, डोअरच्या ओपनिंगसाठी त्यांनी इथे हे असं एक एल सेक्शनमध्ये एक सेक्शन लावलेलं आहे. सगळ्या ड्रॉवरच्या वरती तुम्हाला दिसेल, मी दाखवेनच. तर ह्या स्पेसमुळे हा जो ड्रॉवर आहे ना, तो तेवढाच बंद होतो. हा एवढाच बंद होतो, म्हणजे इथे वरती पकडून ड्रॉवर ओपन करता येतो. ह्याला इथे हे फक्त इथे वरती पकडून हँडल दरवाजा आपण ओपन करू शकतो. तर हे जे हुक्स दिसत आहेत, ह्या हुक्सनी हे जे दरवाजे आहेत ना, हे आपटत नाहीत. तुम्ही बघितलं तर दरवाजा एकदम स्लोली बंद होतो. तर अशा पद्धतीने काय होतं, म्हणजे आपले जे दरवाजे किचनचे खूप वाजतात, तर ते इथे वाजत नाही. तर हा असा इझिली दरवाजा बंद होतो. त्यानंतर हे 2 जे कपाटं आहेत, तिथे मी दाखवलं तुम्हाला काय ठेवलं आहे. इथे आता वरती दाखवते. इथे मी पोलपाट लाटण्याचा स्टँड ठेवलेला आहे अडकवून. इथे माझा चॉपिंग बोर्ड आहे, तर इथे नॅपकिन देखील असतो, पण आत्ता मी ठेवलेला नाही आहे, चांगलं दिसत नाही. इथे एक छोटंसं वुडन, माझ्याकडे जे ऑर्गनायझर्स आहेत त्याच्यामध्ये काही बर्नर ठेवलेल्या आहेत. इथे एक प्लॅन ठेवलेला आहे. इथे मी बरंच काय काय मध्ये ते चेंज करते. तेलाची केटल आणि एक ब्रशने ऑइल डिस्पेन्सर जे आहेत, दोन्ही ऑइल डिस्पेन्सर्स इथे ठेवलेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवते ह्याच्या खालच्या सेक्शन्समध्ये हे जे 2 पुल आउट चेस्ट ड्रॉवर्स दिलेले आहेत, त्याच्यात काय ठेवलेलं आहे आणि ह्याचं डिझाईन कसं केलेलं आहे ते देखील दाखवते. सगळेच टिफिन तुम्हाला दिसतील, माझ्याकडे बरेच टिफिन आहेत. तर संदीपचे टिफिन, आरुषचे टिफिन असे वेगळे ठेवलेले आहेत, सकाळी गोंधळ नको व्हायला. तर इथे तुम्ही बघितलं तर आपले जे टिफिनसाठी जे पेपर्स लागतात, ॲल्युमिनियम फॉईल आहे, त्याच्यानंतर बटर पेपर आहे, टिश्यू पेपर आहेत. इथे हा एक माझा ब्रेड बॉक्स ठेवलेला आहे. तर जेव्हा ब्रेड्स असतात तेव्हा हा बॉक्स वरती येतो आणि जेव्हा नसतात तेव्हा तो इथेच ठेवते. तर तो ब्रेड बॉक्स ठेवलेला आहे. टिश्यू पेपर वगैरे जे काही टिफिनसाठी जास्त लागतात त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. त्यानंतर हे कप्स आहेत, म्हणजे सिलिकॉनचे आहेत, म्हणजे जेव्हा मला सॉस वगैरे द्यायचं असेल ना तेव्हा मी ते वापरते. तर त्याच्या खाली आता इथे जागा नाही आहे दाखवायला, मी तुम्हाला खाली दाखवते ड्रॉवर्स कसे डिझाईन केलेले आहेत. तर खालचा ड्रॉवर दाखवते. तर इथे सगळी ताटं आहेत वेगळी ब्रेकफास्टचे. त्याच्यानंतर बशा आहेत इथे, जे आपण नेहमी आता वापरत नाही. इथे सगळी छोटी मोठी ताटं आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते ड्रॉवर्सबद्दल. तर हे जे ड्रॉवर्स आहेत हे पूर्ण याला म्हणतात टेंडम ड्रॉवर्स. तुम्हाला बोलले जसं एल शेपमधली जी बीम आहे ती अशा पद्धतीने लावलेली आहे. तर हे जे टेंडम ड्रॉवर्स आहेत याच्यामध्ये बिलकुल पण स्टीलचं मटेरियल नाही आहे. खाली जर तुम्ही बघितलं तर पूर्ण वुडन आहे, ज्याला सनमायका लावलेला आहे, ज्याच्यामुळे पाणी जर पडलं तर आपण व्यवस्थित पुसून घेऊ शकतो. क्लिनिंगसाठी खूप इझी आहे. त्यानंतर इथे ज्या ह्या त्यांनी म्हणजे पुलिंग करण्यासाठी जे दिले पूर्ण आयरनचं आहे. तर आयरनला वरून परत इथे पेंट वगैरे केलेलं आहे, ज्याच्यामुळे ते गंजणार नाही. तर हे अशा पद्धतीने पूर्ण असं टेंडम ड्रॉवर्स आहेत. तर टेंडम ड्रॉवर्सचा तेच ॲडव्हान्टेज आहे की क्लिनिंगला इझी आहे, पुल आउट करायला काही प्रॉब्लेम होत नाही, आवाज येत नाही. आपलं जे दुसरे जे छोटे मोठे ड्रॉवर्स आहेत ना त्याचा आवाज येतो ओपन वगैरे करताना, ह्याचा बिलकुल पण आवाज येत नाही. हे अशा पद्धतीने ओपन होताना पण स्मूथली ओपन होतं आणि बंद होताना पण स्मूथली बंद होतं. इथे हे असं
फक्त एवढ्या सेक्शनमध्ये त्यांनी जे आपले पुलआउट ड्रॉवर्स दिलेले आहेत, तर तिथे पूर्ण टेंटम मटेरियल आहे. तर इथे 2 ड्रॉवर्स आहेत, मध्ये 3 ड्रॉवर्स आहेत आणि तो पूर्ण एक उभा ड्रॉवर आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता एक एक करून काय काय ठेवलेलं आहे. तर इथे माझा वरती गॅस आहे. गॅसच्या बरोबर खाली आपल्याला जे सारखं लागतात त्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळे चमचे आहेत, त्याच्यानंतर लायटर्स, आपलं पीलर आहेत, कैची आहे, त्याच्यानंतर ग्रेटर्स आहेत, स्पून्स आहेत. तर हे नेहमी अशा पद्धतीने नसतं, आज तुमच्यासोबत किचन टूर करते त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित मांडून ठेवलेलं आहे. तर हा जो ट्रे आहे हा IKEAमधला ट्रे आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळे स्पून्स वगैरे, तर यामध्ये छोटे मोठे ऑप्शन्स आहेत तिथे. तर हे जे मटेरियल आहे ना हे पूर्ण वेगळं आहे, माहिती नाही प्लास्टिक आहे की नाही. तर हे अशा पद्धतीने पूर्ण ओपन ड्रॉवर होता आणि त्याच्यामध्ये हा जो ट्रे आहे ज्याच्यामध्ये आपण स्पून्स ठेवलेला आहे तो ठेवलेला आहे. तर हे बघा इथे अशा पद्धतीने हे IKEAमधून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये सगळे स्पून्स, जितके कंपार्टमेंट जास्त तितकं तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. तर हे इथे याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर इथे तुम्हाला ड्रॉवर देखील व्यवस्थित दिसत असेल. हे पूर्ण लाकडी लावलेलं आहे. मागे देखील इथे म्हणजे मागे काही पडायला नको म्हणून इथे देखील एक त्यांनी असे लावलेले आहेत. इथे हे पूर्ण बंद केलेलं आहे. तर या ड्रॉवरमध्ये हा ट्रे होता जो गॅसच्या एक्झॅक्टली खालच्या सेक्शनमध्ये आहे. त्यानंतर आता आपण येऊया खालच्या ड्रॉवरमध्ये, जो मधला आहे. तर या ड्रॉवरमध्ये सगळे ग्लास स्टीलचे आणि सगळे स्टील्सचे आपले वाट्या ठेवलेल्या आहेत. इथे 2 मसाल्याचे बॉक्स ठेवलेले आहेत. तर हे बघा, मी हा मसाल्याचा डबा बिलकुल वापरत नाही. ऑलमोस्ट सगळं संपलेलंच आहे त्यातलं, म्हणजे मी काही वापरत नाही. ते मसाले पण नाही वापरत, कीड लागते म्हणून, त्याच्यामुळे रिकामाच आहे. त्याच्यावरती मी माझा पिठाचा डबा ठेवलेला आहे. इथे सगळे मी तांबे ठेवलेले आहेत, ग्लास ठेवलेले आहेत, सगळ्या वाट्या आहेत, छोट्या मोठ्या सगळ्या साईजच्या. या आत्ता नवीन घेतलेल्या वाट्या आहेत, डीमार्टमधल्या आहेत. तर ह्या वाट्या जर तुम्ही डीमार्टमध्ये बघितल्या असतील आणि तुम्ही घेतल्या असतील तर तुम्ही प्लीज वापरू नका. आणि जर तुम्ही नाही घेतलात तर तुम्ही लकी आहात, मी नाही घेतलं. कारण ह्याच्यावरची ही जी कोटिंग आहे ना ती खूप लवकर निघते आहे. तुम्ही ही जर वाटी नीट बघितलीत ना तर तुम्हाला दिसेल याचं कोटिंग निघालेलं आहे. इथे सगळ्या कढया माझ्याकडे स्टीलचे पण आहेत आणि ॲल्युमिनियमचे पण पातेले आहेत. तर हे सगळे इथे ठेवलेले आहेत. आता भांडी कमी आहेत कारण ऑलमोस्ट भांडी घासून ठेवलेली आहेत. कढया देखील ह्या ज्या आहेत ना त्या छोट्या मोठ्या साईजमध्ये ठेवलेल्या आहेत. चाळण्या पण इथेच ठेवलेल्या आहेत. तर हा आहे शेवटचा ड्रॉवर. त्यानंतर हा एक पूर्ण उभा ड्रॉवर आहे. ह्या पूर्ण ड्रॉवरमध्ये मी सगळे मसाले ठेवलेले आहेत. जे आपल्याला मसाले लागतात ते सगळे इथे आहेत. सगळे खडा मसाल्याच्या बरण्या इथे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर खाली इथे तुम्हाला दिसत असेल जिरे, मोहरी, हळद. जिरे जास्त लागतात त्याच्यामुळे 2 डब्यांमध्ये दिसत असतील. मेथी दाणा आहे. आलं जे आहे ते मी इथे ठेवलेलं आहे. एक्स्ट्राचे जे मसाल्याचे डबे आहेत जे मी आणते डीमार्टमधून ते मी बंद असतील तर इथे असतात, खुले असतील तर फ्रीजमध्ये ठेवते. ह्या बरण्या मला, तर इथे बघा या बरण्या मला खूप आवडतात. हे बघा, हे गोल्डन झाकणाच्या खूप छान दिसतात. तर ह्या 6 मी घेतलेल्या आहे. छोट्या साईज म्हणजे आपले जे मसाले आहेत ना ते बरोबर 100 ग्रॅम मसाले याच्यामध्ये बसून जातात. तर हा आहे असा एक जो उभा ड्रॉवर आहे ते ठेवलेला आहे. या कपाटामध्ये इथे जर तुम्हाला दिसत असेल तर हे मी एक सगळे तवे वगैरे ठेवण्यासाठी हे असं हुकचं ऑर्गनायझर जे आहे ते मी ऑर्डर केलं होतं ॲमेझॉनवरून. हे काहीतरी मला 250 रुपयाला, मे बी, मला आठवत नाही आता रेट. तर याला मी सगळ्या हे तवे ठेवलेले आहेत. आणि हे जर आपण असे खाली ठेवले तर त्याला जे डाग पडतात आपले जे ड्रॉवर्स आहेत. आणि ऑब्व्हियसली आपण रेंटवरती राहतो सो तर ह्या सगळ्या गोष्टींना लक्ष द्यायला लागतं. वरती अप्पे मेकर वगैरे, ग्रेटर वगैरे, इथे मोमो मेकर ठेवलेला आहे, इथे इडली मेकर आहे, डबे आहेत, इकडे तवे
हे परात वगैरे ठेवलेला आहे, कुकर ठेवलेला आहे. तर ही जी पूर्ण जागा आहे ना ती मी ह्या रॅकनी पूर्ण भरलेला आहे. रॅक म्हणतो आपण. तर शेवटचं कपाट जे आहे ना ते सिंकच्या खालचं आहे. तर इथे मी कमी गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर इथे तुम्हाला बॉटल्स दिसत आहेत की ज्या आपण नेहमी वापरताना घासून घेतो. माझे बास्केट्स आहेत प्लास्टिकचे. मागे जे 2 डबे आहेत ते फ्रीजच्या ह्याच्यात रिकामे झालेले आहेत. तर हा ड्रॉवर मी ऑलमोस्ट रिकामा ठेवलेला आहे कारण इथे वास लागू शकतो, त्याच्यामुळे मी खूप कमी सामान ठेवलेलं आहे. आणि एक तेलाचा जो कॅन आहे तो इथे असतो. आता आपण ओट्याच्या वरती येऊया. वरती आता हे जे ड्रॉवर्स दिसत आहेत तुम्हाला, ओपन शेल्फ आहे. ही तर तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये नेहमी बघता, त्याच्यामुळे मी त्या बाबतीत काही जास्त सांगणार नाही आहे. पण स्टार्ट करूया ह्या सिंकपासून. तर हा जो सिंक आहे हा पूर्ण वेगळा सिंक आहे, स्टीलचा नाही आहे. हे मटेरियल काय आहे ते मला माहिती नाही, पण जर तुम्ही डिझाईन करत असाल तर स्टीलचाच करा. कारण ह्या मटेरियलवरती तुम्ही बघू शकता ह्याला मला सारखं क्लिनिंग करायला लागतं. आणि आपलं जे व्हीम लिक्विड आहे त्याच्याने क्लीन होत नाही, विनेगरने क्लीन होत नाही. ह्याला मी हार्पिक यूज करते क्लीन करायला. इथे मी एक आपलं जे लिक्विड डिस्पेन्सर ठेवलेलं आहे नेहमी लागणाऱ्या काचेच्या भांड्यांसाठी. खाली स्पंज पॅड ठेवलेला आहे. तर हे असं ऑर्गनायझर ठेवलेलं आहे त्यासाठी. इथे माझा ॲक्वागार्ड आहे आणि याच्या एक्झॅक्टली इकडे तुम्हाला दिसत असेल तर हा जो ओपन शेल्फ आहे त्याच्यावरती 2 ड्रॉवर्स आहेत. आणि याच्या ओपन शेल्फच्या खाली इथे तुम्हाला लाईट दिसते. तर ह्या लाईटमुळे माझ्या ओट्यावरती खूप असं ब्राईट लाईट येते की जी आपल्याला खरंच गरज आहे. कारण पूर्ण किचनमध्ये जर तुम्ही वरती बघितलात तर हे खूप छोट्या छोट्या लाईट्स आहेत ज्या खूप कमी प्रोव्हाइड केल्यात. इथे 2 आहेत, इथे 2 आणि या साईडला 2 दिलेल्या आहेत. हीच LED लाईट आहे जी पूर्ण शेल्फला एम्बेड केलेली आहे. L शेपमध्ये. त्यामुळे माझ्या ह्या ओट्यावरती एवढी लाईट दिसतीये तुम्हाला. तर लाईट अशी छान रिफ्लेक्ट होतीये. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. इथे कप ठेवलेले आहेत, एक ट्रे ठेवलेला आहे. हा लाकडी ट्रे आहे होम सेंटरचा. इथे आजच प्लॅन ठेवलेला आहे, नेहमी नसतं. तर आता तुम्ही माझा हा जो शेल्फ आहे तो ऑलरेडी बघितलेला आहे. इथे मी ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत, मिठाचं बिस्किट्स आहेत आणि शेंगदाण्याचं कूट लागतं त्याच्यामुळे इथे ह्या बर्नरमध्ये ते ठेवलेलं आहे. तर या शेल्फच्या वरती हे जे 2 ड्रॉवर्स आहेत त्यात हा जो ड्रॉवर आहे तो थोडा मोठा आहे. तर तो मी पहिले तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्हाला दिसत असतील वेगळ्या वेगळ्या बरण्या. तर सेम मी इथे या ज्या 6 बरण्या ज्या तुम्हाला दिसतात इकडे त्या मागे ठेवलेल्या, त्या थोड्याशा हाईटला सेम तसंच केलेलं आहे. खाली डबे ठेवलेले आहेत, त्याच्यावरती ते बरण्या ठेवलेल्या आहेत. त्याच्या मागे ह्या परत उभ्या बरण्या आहेत. तर त्या प्लास्टिकच्या आहेत. मला बरण्यांचा खूप शौक आहे, मला खूप आवडतात अशा वेगळ्या वेगळ्या बरण्या वापरायला. इथे तूप ठेवलेले आहेत. तर हे दिसायला खूप छान दिसतं. तुम्ही जर खूप लांबून बघितलं तर ह्याचे सगळ्याचे जे झाकणं आहेत ती सगळी स्टीलची झाकणं आहेत. त्या स्टीलच्या झाकणांचे पूर्ण सेक्शन मी इथे ठेवलेलं आहे. जवळून दाखवते. सगळी झाकणं स्टीलची आहेत, दिसायला खूप छान दिसतं. बाकी तुम्ही दुसऱ्या सेक्शनमध्ये ज्या बरण्या बघितल्या त्या सगळ्या वेगळ्या आहेत. तर याचं ओपनिंग जे आहे मी आता तुम्हाला ओपन करून दाखवलं. तर हे कसं ओपन झालेलं आहे ते सांगते मी तुम्हाला. तर इथे तुम्हाला हिची स्प्रिंग दिसतीये, ही हायड्रॉलिक स्प्रिंग आहे ज्याच्याने ओपन होतं. तर हे असे हायड्रॉलिक गॅस स्प्रिंग्ज आहेत ना, हे आता नवीन पद्धतीच्या आलेल्या आहेत. तर जर तुम्ही नवीन डिझाईन करत असाल तर ह्या अशा स्प्रिंग, हायड्रॉलिक स्प्रिंग तुम्ही यूज करू शकता. पण हे जे ड्रॉवर्स आहेत ना हे ओपन करायला खूप इझी आहे, म्हणजे असं वरती पण सेम ओपनिंग ठेवलेली आहे. तर मी आता ओपन करून दाखवते तुम्हाला. हे बघा, हायड्रॉलिक स्प्रिंग लावलेली आहे. इथे तुम्हाला आता परत इथे वेगळ्या बरण्या दिसतील. तर इथे मी खूप छोटा ड्रॉवर आहे, तर इथे मी 4 बरण्या ठेवलेल्या आहेत. मागे एक डबा आहे, बरणी आहे, त्याच्यामध्ये बेसनचं पीठ आहे. तर
असा झाला वरचा शेवटचा ड्रॉवर. त्यानंतर पूर्ण किचनमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे एक विंडो दिलेली आहे. ही जी विंडो ओपनिंग आहे ती देखील वेगळी आहे. इथे एक जाळी लावून घेतलेली आहे, कारण जेव्हा आपण जेवण बनवताना आहे ना, चिमणी जर आपल्याला यूज करायची नसेल, फक्त आपण विंडो ओपन केली आणि जाळी लावली तर आपल्याला मच्छरचं काही टेन्शन नाही आहे. तर इथे तुम्हाला दाखवते जाळी, ही अशा पद्धतीने जाळी लावलेली आहे. तर मी ही जी खिडकी आहे ती जास्त ओपन करत नाही. इथे एक प्लांट ठेवलेला आहे. तर सगळ्यात शेवटी आता मी तुम्हाला ओट्याबद्दल सांगते. तर हा जो पूर्ण ओटा आहे ना, तो पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे. पूर्ण व्हाईट कॉर्ड्स आहे. हे बघितलं तर याच्यावरती छोटी छोटी ब्लॅक अशी डिझाईन आहे. ओट्याला मेंटेन करायला खूप वेळ जातो, कारण व्हाईट ओट्याचं तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर माझ्या गॅसबद्दल तुम्ही विचारतात, तर हा जो गॅस आहे तो मिल्टनचा आहे. बटन आहेत, म्हणजे गॅसचे जे बटन आहेत ते वरती आहेत. मला इथे असलेले बटन नाही आवडत, म्हणून मग हे वरती असलेले बटन क्लिनिंग करायला इझी पडतं. तुम्ही बघू शकता माझे जे गॅस आहेत ते रोज पुसण्यामध्ये देखील हे जे बटन आहेत ते क्लीन होऊन जातात. त्यानंतर वरती एलिकाची चिमणी आहे. तर ही जी चिमणी आहे ती एलिकाची आहे. तर ही जी हाईट आहे ना ती परफेक्ट आहे. जर आपला जो चिमणी ही ह्याच हाईटमध्ये जास्त खूप वरती असेल ना, तर आपण जेव्हा फोडणी देतो ना ते ऑलमोस्ट बाहेर जातच. तर हाईट जी आहे ना ती गॅसच्या एवढ्याच हाईटमध्ये असलं पाहिजे चिमणी. त्यानंतर वरचे सेक्शन्स आहेत ते सगळं स्टोरेज आहे माझं. तर हे असं छान आणि छोटंसं किचन माझं आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला थोडीफार तरी आयडिया आली असेल की तुम्ही तुमचं किचन कशा पद्धतीने डिझाईन करू शकाल. ज्या चुका इथे केलेल्या आहेत त्या तुम्ही करणार नाही, आणि ज्या काही परफेक्ट गोष्टी आहेत त्या देखील तुम्हाला लक्षात आल्या असतील. तर माझं किचन टूर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला होम टूर बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.